शरद पवार यांच्या नाशिकच्या त्या विक्रमाशी केली होती अजित पवार यांनी स्पर्धा। राष्ट्रवादीच्या नेत्यांना विधानसभेच्या निकालानंतर अजित पवार यांनी दिली होती आमदारांच्या पाठीवर कृतज्ञतेची थाप। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये मोठे यश मिळवलं। त्याची पावती म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी कौतुकाने शाबासकी दिली। त्याची परतफेड देखील केली। पदाधिकाऱ्यांनी या आठवणी जागवल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे बुधवारी विमान अपघातात निधन झाले। या घटनेने संबंध महाराष्ट्राला मोठा धक्का बसला। राज्याची मोठी राजकीय हानी झाली। याबाबत सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाच्या आणि माणसे जमवण्याच्या कौशल्याचं स्मरण केलं। नाशिकमध्ये शरद पवार यांनी पुलोद स्थापन केल्यावर सर्व 15 आमदार 1984 मध्ये जिंकल्या होत्या। त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला। विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला 7 जागा मिळाल्या। या सर्वाधिक होत्या। महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भाजपला 5 तर शिवसेना शिंदे पक्षाला 2 जागांवर समाधान मानावे लागले होते। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी केली। सर्वाधिक जागा जिंकल्या। त्यामुळे अजित पवार विजयी आमदारांच्या कामगिरीबद्दल खुश झाले होते। शाब्बास पट्ट्यानो या शब्दात त्यांनी त्यांचं कौतुक केलं। कालच्या प्रसंगानंतर आमदारांनी त्यांच्या या आठवणी जागवल्या। या यशाला उपमुख्यमंत्री पवार यांनी दाद दिली। जिल्ह्यात सर्वाधिक छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ या तिघांना मंत्रिपदाची संधी दिली। हिरामण खोसकर यांना पक्षाच्या आदिवासी विभागाचे राज्याचे नेतृत्व सोपवलं। महायुती सरकारमध्ये नाशिकचे दमदार प्रतिनिधित्व या निमित्ताने झाले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे फेरबदल झाले होते। अनेकांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाला प्रतिसाद म्हणून पक्षात प्रवेश केला। कार्यकर्त्यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत पक्षाला यश मिळवून दिलं होतं। यावेळी झालेल्या सभांमधून उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्याच्या सर्वच प्रश्नांना स्पर्श केला होता। सत्तेत आल्यावर त्यावर कार्यवाही देखील सुरू केली। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।